तर मित्रांनो, आपण असणाऱ्या महाराष्ट्रामधले टॉपची वासरं बघतोय. त्यापैकी असणारं हे टॉपचं वासरू पंढरपूर तालुक्यातल्या असणाऱ्या शंकरगाव नळी या गावामध्ये आहे. हे वासरू बघू शकताय आपण, ज्यांच्या मालकाची मुलाखत घेणार आहे. पण वासरू एखादं कसं असाय पाहिजे हे बघा. ह्याचं नाक, दोन्ही डोळ्यानं आणि सांभाळणी बघा. आणि असं हे जनावर चुकूनच जन्माला एखाद्या घरी येतं, नशिबान व्यक्तीच्याच घरी जन्माला येतं. आणि आपण त्या मालकांची वासराबद्दल विकतात का ह्या गोष्टी चर्चा करूया. आणि कुठल्या हाल्याचं आहे काय याची युक्तिमत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया. खरं तर हे वासरू आपल्या घरचंच आहे का? घरचं जाईल. घरच्याच म्हशीचं? घरच्या म्हशीचं. आपली कुठली म्हैस आपल्या गोट्यावरचीच आहे? हा, गोट्यावरची. बर बर बर. या त्या म्हशीला हाल्या कुठला दाखवला? आपल्या घरचा आहे. घरचाच. हा. घरचा हाल्या कुठला आहे? ती समोर आहे हा, ती? समोर आहे ती. बर 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 बर. ती हाल्यात तुम्ही घरचाच आहे का? ती कुठून आणला होता ते हाल्या? आणलाय आपण अक्कलकोटवरून आणलाय. अक्कलकोटवरून आणलाय. कोणाकडून आणलाय? भीमा मलवेचा आहे. बर. भीमा मलवे. मलवे. हा. अक्कलकोट मध्ये भीमा मलवे पासला हाल्या. हा हा गारशाचा म्हणजे गार. हाल्यावर पडले वासरू. हा, हजार पडले. बघा, हे असणार अतिशय नाकाड आहे. म्हणजे हे नाक असा वासरू कसं असावं तर हे समोर दिसतंय असं वासरू असावं. आपण जरा थोडं या हाल्याबद्दल थोडी माहिती सांगताल का आम्हाला? त्या हाल्या कुठल्या म्हणजे त्यांच्यापाशी कुठल्या म्हशीचा हाल्या होता? त्यांच्यापाशी कुठल्या म्हशीचा? त्यांच्यापाशी कुठल्या म्हशीचा हाल्या येते? आगातचा. पंढरपूरला गायकवाड सरच्या त्या म्हशीचा हाल्या येते. हा. बघा, आगाज म्हैस जी महाराष्ट्रात जी गाजली, तिच्या पोटचा असताना ती आगाज हाल्या आणि त्याच्यावर असणारी या हाल्याकुंड झालेली अतिशय देखणी रेडी आणि वासरू हे बघायला मिळतंय. साधारण वासराचं वय किती आहे? मग आता 5-6 महिने 6 महिने असेल. 6 महिन्याचं हा, वासरू 6 आहे. रोज दूध किती पाजताय? 3-3 लिटर पाचतोय. सकाळ 3 संध्याकाळी. सकाळी 3, संध्याकाळी 2.5-3 असते. बघा, स्वतःच्या एखाद्या पोटच्या मुलाला सांभाळणार नाही अशा पद्धतीने सांभाळलेलं पिल्लो आहे. लहानपणापासून तर सरस्तर महाग पाजतो. सरस्तर पाजले. सरस्तर महाग सरस्तर पाजली. हौशी माणसं आहे. तुमचं नाव एकदा सांगा. समाधान सुभाष मधने. समाधान सुभाष मधने. गाव? शंकरगाव. शंकरगाव. आणि तालुका पंढरपूर. हे असणारं महाराष्ट्रातलं एक टॉपचं वासरू. म्हणजे वासरू बघण्यासारखं आणि बघत राहावं हे अशा प्रकारचं वासरू. अशी वस्तू चुकूनच जन्माला येते. त्या पद्धतीनं आपण आज वासरा आज दाखवतो. हे वासरू असं अत्यंत जातीवंत या ठिकाणी बघू शकताय. नाक कसं आहे, दोन्ही डोळ्यांना गारसं. हे असणारं शोभेवंत दिसायला वासरू. हे असं वासरू मालकाकडे मधने यांच्याकडे वासरू आहे. आणि त्यांचा असणाऱ्या आगाज नावाच्या म्हशीचा झालेल्या हाल्यापासून ही पैदास आहे. म्हणजे ही अशी वासरं चुकूनच जन्माला येतात. त्यापैकी ही जातीवंत वासरू या जन्माला आलंय. मालक जर इकाय झालं तर काय सांगता याची किंमत? काय मागणी पिगणी झाली? काय इकणार आहे तुम्ही? विकणारच नाही आम्ही वासरच विकत इकणारच नाही. नाही, इकायचंच नाही तुम्हाला? घरी ठेवायचं आम्हाला. बर. किती पैसे दिले तर याचं? नाही नाही लाख दिलं तर? नाही, इकायचं नाही वासरू. इकायचं नाही. इकायच नाही म्हणल्यावर विषय संपला. बघा, म्हणजे अशी चुकूनच जनावर मालकानं सांगितले की आम्हाला काही इकायचं नाही. म्हणजे जातीवंत पंढरपुरी असणारे म्हशीची असणारी कशी पैदास असावी अशी वासरं पडली की मला वाटतं की टॉपचं नाव होतं. आणि नाव करायचं असेल तर अशी जातीवंत हाल्याकडे मसर दाखवली पाहिजे आणि अशी वासरं काढली पाहिजे. आज मधन्यांच्या आपण गोट्यावरनं हे जातीवंत वासरू बघितलेलं आहे. धन्यवाद.